नमो बुद्धाय, जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहूया, जेव्हा सगळे आपली साथ सोडतात तेव्हा स्वतःची साथ कशी घ्यावी स्वतःची साथ हे आपण पाहूया. यावर बुद्ध काय म्हणतात हे आपण पाहूया. आयुष्यात असा एक काळ प्रत्येकाच्या वाटेला येतो जेव्हा आपलेच लोक आपल्याला समजून घेत नाहीत. ज्याच्यासाठी आपण सर्व काही करतो तेच आपल्यापासून दूर जातात. मेहनत करूनही यश मिळत नाही. मनात हजारो प्रश्न निर्माण होतात. मीच का? पण अशा वेळी बुद्धांचा एक विचार आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातो. बुद्ध म्हणतात, दुःख टाळता येत नाही, पण त्या दुःखामुळे तुटून पडायचं की मजबूत व्हायचं हा निर्णय आपल्या हातात असतो. मित्रांनो, जग बदलायचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा. कारण परिस्थिती कायमची नसते. आजचा अंधार उद्याच्या सूर्योदयाला थांबवू शकत नाही. एकदा कल्पना करा, तुम्ही एका बियाणासारखे आहात. ते बियाणे जमिनीखाली गाडले जाते. आजूबाजूला फक्त अंधार असतो, पण ते बियाणे तक्रार करत नाही. ते शांतपणे स्वतःला मजबूत करत राहते आणि एक दिवस त्याच अंधारातून एक मोठे झाड बनून बाहेर येते. तुमचं आयुष्यही तसंच आहे. आज जर अडचणी आहेत, अपयश आहे, एकटेपणा आहे, तर समजा निसर्ग तुम्हाला मोडत नाही तर घडवत आहे. बुद्धांचा आणखी एक विचार आहे, राग धरून ठेवणे म्हणजे दुसऱ्याला शिक्षा देण्यासाठी स्वतः विष पिण्यासारखे आहे. ज्यांनी तुमचं मन दुखावलं त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नका. त्यांना माफ करा, कारण माफी त्यांच्यासाठी नाही, ती तुमच्या मनाच्या शांततेसाठी आहे. लक्षात ठेवा, लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे तुमच्या नियंत्रणात नसतं, पण त्या बोलण्यावर तुमची प्रतिक्रिया कशी असते हे पूर्णपणे तुमच्या हातात असतं. जगात प्रत्येक यशस्वी माणसाने अपयश पाहिलं आहे. प्रत्येक मजबूत व्यक्तीने वेदना सहन केल्या आहेत. फरक फक्त एवढाच, काही लोक अडचणींना कारण बनवतात, तर काही लोक त्याच अडचणींना स्वतःची ताकद बनवतात. आज स्वतःला एक वचन द्या, मी कोणाशी स्पर्धा करणार नाही. मी कालच्या स्वतःपेक्षा चांगला होण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्या ध्येयावर विश्वास ठेवेन. मी हार मानणार नाही, कारण प्रत्येक छोटं पाऊलही तुम्हाला तुमच्या मोठ्या स्वप्नाजवळ घेऊन जात असतं. लक्षात ठेवा, शेवटी बुद्धांचा एक सुंदर संदेश, हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणारा हाच खरा विजेता असतो, असं बुद्ध म्हणतात. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सातत्य ठेवा. आणि लक्षात ठेवा, आजची तुमची शांत मेहनतच उद्या तुमच्या यशाचा सर्वात मोठा आवाज ठरेल. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेता तेव्हा सर्वात आधी तुमच्या सवयी बदलल्या पाहिजेत. कारण भविष्य अचानक बदलत नाही, ते रोज छोट्या छोट्या निर्णयामधून घडत असतं. बुद्ध म्हणतात, थेंबा थेंबाने घागर भरते. ते म्हणतात ना, थेंबा थेंबाने घडा भरतो. यशही असंच मिळतं. रोज थोडी प्रगती, रोज थोडा संयम, रोज थोडी मेहनत, आणि एक दिवस ते छोटे प्रयत्न मोठ्या यशात बदलतात. आज अनेक लोक एका रात्रीत यश मिळवण्याचं स्वप्न पाहतात, पण निसर्गात कुठलंच झाड एका रात्रीत मोठं होत नाही. त्याला वेळ लागतो, पाऊस लागतो, वादळ सहन करावी लागतात. मग आपण का घाई करतो? जर आज तुमच्या मेहनतीचं फळ दिसत नसेल तर निराश होऊ नका, कारण जमिनीखाली पसरलेली मुळं कोणालाच दिसत नाहीत, पण तीच मुळे झाडाला मजबूत बनवतात. तुमची मेहनतच तशी आहे, लोकांना आज ती दिसणार नाही, पण योग्य वेळ आली की तुमचं यश सर्वांना दिसेल. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात काही लोक फक्त धडा शिकवण्यासाठी येतात. प्रत्येक नातं कायमचं असावं असं नसतं. ज्यांनी तुमची साथ सोडली त्यांच्यामुळे स्वतःची किंमत कमी समजू नका. बुद्धांचा संदेश स्पष्ट आहे, स्वतःचा प्रकाश हा स्वतः बना. दुसऱ्याकडून आधार मिळेल याची वाट पाहू नका. स्वतःची ताकद बना, असं बुद्ध सांगतात. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा जग हळूहळू तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतं. म्हणून आजपासून एक निर्णय घ्या, तक्रारी कमी करा, कृती जास्त करा, भीती कमी ठेवा, धैर्य जास्त ठेवा आणि बहाणे पूर्णपणे बंद करा. कारण बहाणे स्वप्न पूर्ण करत नाहीत, मेहनत करते. लक्षात ठेवा, तुमचा सर्वात मोठा शत्रू दुसरा कोणीही नाही, तो म्हणजे तुमच्या मनातला आवाज आहे, जो सतत म्हणतो हे तुझ्याकडून होणार नाही. त्या आवाजाला शांत करा. त्याऐवजी स्वतःला रोज सांगा, मी प्रयत्न करेन, मी शिकेन, मी पुन्हा उभा राहीन, मी हार मानणार नाही. आणि जेव्हा हा विश्वास तुमच्या मनात रुजेल तेव्हा जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवू शकणार नाही.
कारण खरी ताकद शरीरात नसते, ती मनात असते. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी यश तुमच्यापासून फार दूर राहणार नाही. आणि मित्रांनो, आयुष्यातील सर्वात मोठं सत्य म्हणजे काय आहे? वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. आज तुम्ही जे करत आहात त्यावरच तुमचं उद्याचं आयुष्य उभं राहणार आहे. बुद्ध सांगतात, भूतकाळ गेला आहे, भविष्यकाळ अजून आलेला नाही. तुमच्याकडे फक्त हा वर्तमानातला एक क्षण आहे. म्हणून कालच्या चुका आठवून स्वतःला शिक्षा देऊ नका आणि उद्याची जास्त चिंता करून आजचा दिवस वाया घालवू नका. आज जे करू शकता ते आजच करा, कारण प्रत्येक महान प्रवासाची सुरुवात एका छोट्या पावलानेच होते. तुम्ही किती वेळा पडलात याला महत्त्व नाही मित्रांनो, महत्त्वाचं हे आहे की तुम्ही प्रत्येक वेळी पुन्हा उभे राहिलात का. लक्षात ठेवा, वादळ कितीही मोठं असलं तरी ते कायम राहत नाही. रात्र कितीही काळी असली तरी सूर्योदय नक्की होतो. तसंच तुमच्यावर आलेला कठीण काळही कायमचा नसतो. फक्त धीर सोडू नका. जे लोक आज तुमची थट्टा करत आहेत तेच लोक उद्या तुमच्या यशाचं कौतुकही करतील. पण त्यासाठी आज शांतपणे मेहनत करावी लागेल. तुमच्या स्वप्नाबद्दल प्रत्येकाला सांगत फिरू नका. तुमची कृती इतकी मोठी करा की लोकांना तुमच्याबद्दल बोलावंच लागेल. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात 2 आवाज असतात. एक आवाज भीतीचा असतो, जो म्हणजे राहू दे, जमणार नाही किंवा उद्या करू. आणि दुसरा आवाज धैर्याचा, जो म्हणतो एकदा प्रयत्न करून तर बघ, तू हे करू शकतोस, उद्या नाही आजच कर. तुम्ही कोणत्या आवाजाचं ऐकणार यावर तुमचं भविष्य ठरतं. म्हणून भीतीला नाही तर धैर्याला निवडा, आळसाला नाही तर शिस्तीला निवडा, सवयींना नाही तर कृतीला निवडा. आणि लक्षात ठेवा, बुद्धांनी कधीच सोप्या आयुष्याचं वचन दिलं नाही, पण त्यांनी इतकं नक्की सांगितलं आहे की शांत मन, योग्य विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्यामुळे कोणताही माणूस स्वतःचं आयुष्य बदलू शकतो. म्हणून आजपासून स्वतःशी एक वचन करा, मी परिस्थितीला दोष देणार नाही, मी नशिबाची वाट पाहणार नाही, मी स्वतःचं माझं नशीब घडवेन. कारण यश नशिबाने नाही तर रोजच्या प्रामाणिक प्रयत्नांनी मिळतं. आणि जेव्हा तुम्ही हा मार्ग निवडता तेव्हा फक्त तुमचं आयुष्यच बदलत नाही तर तुमच्याकडे पाहून इतरांनाही जगण्याची नवी प्रेरणा मिळते. आणि शेवटी मित्रांनो, डोळे एका क्षणासाठी बंद करा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, जर मी आजच हार मानली तर 5 वर्षांनी माझं आयुष्य कसं असेल. कदाचित तेच अपूर्ण स्वप्न, तोच पश्चाताप आणि मनात एक विचार, त्या दिवशी अजून थोडा प्रयत्न केला असता. तर मित्रांनो, जगात सर्वात जास्त वेदना ह्या अपयशामुळे होत नाहीत, तर प्रयत्नच न केल्याचा पश्चाताप आयुष्यभर मनाला टोचत राहतो. बुद्ध म्हणतात, स्वतःवर विजय मिळवणारा मनुष्यच खरा विजेता असतो. म्हणून आजपासून स्वतःशी लढा, आळसाशी लढा, भीतीशी लढा, नकारात्मक विचाराशी लढा. कारण बाहेरचं युद्ध जिंकण्याआधी मनातलं युद्ध जिंकणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, तुमचं आजचं दुःख उद्याच्या सामर्थ्याची तयारी करत आहे. तुमच्या आजचे अश्रू उद्याच्या आनंदाची किंमत आहेत. तुमची आजची शांत मेहनत उद्याच्या मोठ्या यशाची पायाभरणी आहे. लोक तुम्हाला ओळखत नसतील काही हरकत नाही, लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील तरीही काही हरकत नाही, पण तुमचा स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. कारण एक दिवस असा येईल जेव्हा तुमचं यशच तुमची ओळख बनेल. आणि ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक म्हणतील, हा माणूस इतका पुढे कसा गेला. त्यावेळी कोणालाही उत्तर देऊ नका, तुमचं यशच त्यांना उत्तर देईल. मित्रांनो, आज या क्षणी एक निर्णय घ्या, मी हार मानणार नाही, मी थांबणार नाही, मी स्वतःला रोज कालपेक्षा थोडं चांगलं बनवणार आहे. कारण छोटे छोटे बदलच एक दिवस मोठं आयुष्य घडवतात. शेवटी बुद्धांचा एक प्रेरणादायी संदेश आपण पाहूया, जसा विचार कराल तसे तुम्ही बनाल. बुद्ध म्हणतात, जसा तुम्ही विचार करता तसेच तुम्ही बनता. म्हणून मोठा विचार करा, चांगला विचार करा, शांत राहा, सतत शिकत राहा आणि स्वतःच्या ध्येयासाठी रोज एक पाऊल पुढे टाका. कदाचित यश आज मिळणार नाही, उद्या मिळणार नाही, पण जर तुम्ही सातत्य सोडलं नाही तर एक दिवस यशाला तुमच्यापर्यंत यावंच लागेल. धन्यवाद मित्रांनो. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर एक लाईक नक्की करा. कमेंटमध्ये मी हार मानणार नाही असं लिहा आणि अशाच बुद्ध प्रेरित प्रेरणादायी विचारासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या विचारांनी ठरते आणि तुमचं भविष्य तुमच्या कृतींनी.
पुन्हा भेटूया एका नव्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय. जय भीम.